नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ. 1931 साली ग्वाल्हेरच्या काही प्रबुद्ध साहित्यिक जनांनी विचार केला की ग्वाल्हेरमध्ये सुद्धा काही धार्मिक, साहित्यिक आणि वर्तमान विषयांवरती काही चर्चासत्र या काही व्याख्यान सत्र सुरू केले पाहिजे. डॉक्टर दिवेकरांच्या आग्रहावरती एक अशी चर्चासत्र व्याख्यानमाला सुरू केली गेली आणि त्याचं नाव ठेवलं गेलं शरद व्याख्यानमाला. कालांतरामध्ये ही व्याख्यानमाला सुरू झाली, वाढत गेली, उत्कर्षसुद्धा पाहिला. पिढ्या बदलल्या, नवीन कार्यकर्ता जुळत गेले आणि ग्वाल्हेरकरांच्या सहयोगाने आणि सहृदय भावनांनी शरद व्याख्यानमाळा कालजयी रूपामध्ये आज 92 वर्षापासून टिकलेली आहे. 92 वर्ष, 92 वर्ष म्हटले. आमचे परवाचे वक्ता निलेशजी पुरंदर म्हटलं की 90 वर्ष म्हणणं फार सोपं जातं, पण सहजासहजी 90 वर्षांमध्ये 3 पिढ्या ग्वाल्हेरकरांच्या रुजल्या आणि 4थी पिढी तयार झाली नवीन कार्यकर्त्यांची. अनवरत कालजयी शरद व्याख्यानमाला आज आपल्या 92व्या वर्ष पूर्ण करत आहे. या 92व्या वर्षातल्या शरद व्याख्यानमाल्याच्या अंतिम पुष्पामध्ये आज आम्हाला लाभले आहे दिल्लीहून आलेले सद्गुरू डॉक्टर चारुदत्तजी पिंगळे. मी आमच्या अध्यक्षांना आग्रह करतो की त्यांनी डॉक्टर चारुदत्तजी पिंगळे यांना सरस्वती माल्यार्पण आणि दीप प्रज्वलन करून मंचासीन करवावे. परंपरेनुसार प्रत्येक व्याख्यानमालाचे प्रायोजक असतात आणि आजही आमच्या या अंतिम पुष्पाचे 2 प्रायोजक आहेत. प्रथम प्रायोजक श्री वसंतजी कुंटे, स्मरणार्थ कैलाशवासी डॉक्टर श्रीधर कुंटे आणि स्मरणार्थ कैलाशवासी श्रीमती लीला कुंटे. मी श्री वसंतजी कुंटेंना विनंती करतो की त्यांनी सद्गुरू डॉक्टर चारुदत्तजी पिंगळे यांना पुष्पहारांनी स्वागत करावे. आजच्या कार्यक्रमाचे दुसरे प्रायोजक श्री मेघदूत परचुरे, स्मरणार्थ कैलासवासी डॉक्टर उद परचुरे आणि स्मरणीय
स्मरणार्थ कैलासवासी सौ मृणालिनी परचुरे मी आव्हान करतो श्री आशुतोषजी कुंभराजवाल्यांना की त्यांनी सद्गुरूंचा पुष्पहारांनी स्वागत करावं. सद्गुरू डॉक्टर चारुदत्त पिंगळे MBBS आणि ENT सर्जन. 1997मध्ये शिक्षण करतानाच काही सद्गुरूंच्या कृपेमुळे या पूर्व आश्रमाचे आमचे काही त्यांचे गुणधर्मांमुळे आध्यात्मिक संगत त्यांना लाभली आणि 1997मध्येच त्यांनी आध्यात्मिक दर्शनाकडे ते वळले. 2012पासून ते सतत आध्यात्मिक मार्गावरती आहे आणि उत्तर भारतामध्ये पूर्त कार्य बघत आहे सनातन संस्थेचं. जास्त वेळ न घेत मी सद्गुरू डॉक्टर चारुदत्तजी पिंगळे यांना विनंती करतो की त्यांनी आजचं उद्बोधन अध्यात्म आणि विज्ञान वरती काही आम्हाला प्रकाश द्यावा. विद्येची देवता माता शारदा, माझे गुरुदेव सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले यांच्या चरणी सर्वप्रथम मी साष्टांग दंडवत प्रणाम करतो. ऐतिहासिक अशा 1931 पासून प्रारंभ झालेल्या या शरद व्याख्यानमालेच्या शृंखलेचं हे 92 वर्ष. याची तुलना जर आपण मनुष्य जीवनाशी केलं तर 75वी नंतर अमृत आणि त्याच्यानंतरचा कुठला महोत्सव म्हणायचा तो अमृतातीत अवस्थेकडे एक वाटचाल चालली आहे. ही एक अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे. कारण आज महाराष्ट्रात सुद्धा ज्या परंपरेने व्याख्यानमाला सुरू होत्या त्या केव्हाच खंडित झाल्या आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर इथे सुरू असलेली ही व्याख्यानमाला एक मराठी विश्वात, एक ज्ञानाच्या, एक साहित्याच्या आणि एका धर्माच्या विश्वात आणि त्या इतिहासात आपलं एक स्वर्णिम अक्षरात नाव लिहिण्याच्या वाटचालीवर आहे. त्यामुळे या सर्व आयोजकांच्या चरणी मी सर्वप्रथम कृतज्ञता व्यक्त करतो. या व्याख्यानमालेचे अध्यक्ष गजेंद्र गडकरजी, ज्यांच्या पुढाकारामुळे मी आज इथे आलो ते श्री मेघदूत परचुरेजी, तसंच श्री वसंतराव कुंटे आणि श्री हेमंत खेडकर यांचं जे प्रेम मिळालं त्याच्यामुळे आज मी या ग्वाल्हेर भूमीत आपल्या घरीच आलो आहो असा मी अनुभव घेत आहे. मी माझ्या परिवारात आलो आहो असा अनुभव मी इथे घेत आहे. आजच्या व्याख्यानमालेच्या या दिवशी आपण अध्यात्म आणि मानवी जीवन याविषयी जाणून घेणार आहोत. मी वक्ता जरूर आहे, परंतु याच्यात जे मी सांगतो आहे ते ज्ञान ऋषीमुनी, तपस्वी, संत महात्मे
म्हणजे अशा दिव्य विभूतींनी दिलेला आहे की मी आज त्यांचा प्रतिनिधी म्हणून इथे आपल्यासमोर ते विशद करायचा प्रयत्न करतो आहे. आणि मानवी जीवनाला अध्यात्म किती आवश्यक आहे ते आजच्या या कार्यक्रमात आपण समजून घेऊया. बरेचदा असा समज होतो की काहीतरी अध्यात्म करायचं म्हणजे रिटायर झाल्यानंतर बाकी काही करता येत नसेल किंवा नोकरी व्यवसायाला आता आपण बसू शकत नाही, तर त्यावेळेस अध्यात्म साधना केली पाहिजे असा एक खूप मोठा गोड गैरसमज आज आपल्या सनातनी हिंदूंमध्ये निर्माण झाला आहे आणि तो सर्वात घातक झालेला आहे. म्हणजे शास्त्र असं सांगतं की जेव्हा तोंडात दात नाही, पोळी चावायची क्षमता जाते, वाणीच्या उच्चारणाची क्षमता जाते, त्यावेळी जर देवाचं नाव घ्यायला गेलो तर ज्या देवाचं नाव घ्यायचं ते पण बोबडं बोबडं निघालं तर त्या देवापर्यंत पोचत नाही. आणि त्यामुळे केलेले सगळे प्रयत्न व्यर्थ जातात. आता प्रश्न आहे की मनुष्याच्या जीवनात सगळ्यात संघर्षमय काळ कोणता? एखाद्या व्यक्तीला त्याच्या जीवनात शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आध्यात्मिक, आर्थिक जी काही ज्याला मदत लागते ती कोणत्या काळात लागणार? ज्या काळात त्या व्यक्तीच्या जीवनात सर्वाधिक संघर्ष असतो त्या काळात त्याला ह्या सगळ्या शक्तींची, बलाची आवश्यकता असते. आपलं मूल शाळेत शिकतंय आणि विद्या ग्रहण करणं ही पण एक संघर्षाची गोष्ट झाली आहे. त्याच्यानंतर विद्या ग्रहण केल्यानंतर नोकरी व्यवसायात किंवा उच्च शिक्षणात ॲडमिशन घेणं ह्या सुद्धा संघर्षाच्या गोष्टी झालेल्या आहेत. आणि विवाह करणं आणि विवाह टिकवणं ही त्याहीपेक्षा मोठी एक नवीन संघर्षाची एक बाब आपल्यासमोर निर्माण झालेली आहे. आणि एकत्रित परिवार टिकवणं ही त्याच्याही पेक्षा एक कठीण अशी परीक्षा आपल्यासमोर उभी झाली आहे. आणि या सगळ्या परीक्षा आपल्यासमोर होत असताना ज्या मुलाला हा संघर्ष करायचा आहे त्याला आपण म्हणतो की तू काय देवदेव करतोय, तू काय हे करायला लागलाय, तू आधी अभ्यास कर, तू आधी करिअर बनव, तू आधी नोकरी कर, तू आधी व्यवसाय कर, मग पाहू. आणि तुटपुंजा मानसिक बौद्धिक बळावर तो संघर्षाच्या क्षेत्रात प्रवेश करतो. जीवनात येणाऱ्या प्रतिकूलतेला सामना करायची क्षमता नसल्यामुळे आज आपण बघतो की शिक्षण घेणारी मुलं निराशेत जातात, डिप्रेशनमध्ये जातात, आत्महत्या करतात. नोकरी मिळत नाही किंवा नोकरी मिळाली तर टिकवायची कशी, त्या संघर्षात परिवाराचा संघर्ष चाललेला आहे. आणि म्हणून एखाद्या व्यक्तीच्या जीवनात अध्यात्म म्हणा, साधना म्हणा, तर ती केव्हा यायला पाहिजे? तर ज्या क्षणापासून आपल्याला वाटतं की याच्या जीवनात संघर्ष सुरू होतो त्यावेळीपासून यायला पाहिजे. आणि आदर्श जो आयुष्याचा काळ आहे तर आपल्या परंपरेत जो सांगितला आहे की वयाच्या 8व्या वर्षी विद्यादान प्रारंभ करण्यासाठी जेव्हा यज्ञोपवीत संस्कार व्हायचे आणि गुरुग्रही जाऊन गुरुकुलात जाऊन शिक्षण घेण्याचा प्रारंभ व्हायचा, आज ती जरी व्यवस्था नसली तरी विद्या ग्रहणातला प्रारंभ केल्यानंतर त्याला रोज 1 तास अध्यात्म आणि आपल्या उपासनेसाठी आणि 23 तास तुझ्या व्यवहारिक शैक्षणिक जे काही तुझं जीवन आहे त्याच्यासाठी हे समीकरण घालून देणं अत्यंत आवश्यक आहे. आता प्रश्न असा आहे की अध्यात्माकडे आपण का गेलो पाहिजे? अध्यात्म आपल्या जीवनाचा अंग का झाला पाहिजे? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. एकीकडे आपण म्हणतो की धर्म लोप पावतो आहे, एकत्रित परिवार लोप पावतात आहे, मुलांमधले संस्कार लोप पावत आहे,
आता देवळात कोणी जात नाही, घरात जे 16 संस्कार व्हायला पाहिजे ते होत नाही, सण उत्सव जे आपण साजरे करतो तर त्याचं उदाहरण कसं असतं की रक्षाबंधन म्हणजे काय तर चांगला मेनू कोणता करायचा आणि गिफ्ट काय द्यायचं तिथपर्यंत मर्यादित झालं आहे. दिवाळी म्हणजे काय, कितीचे फटाके आणले आणि आज मिठाई काय केली, इथपर्यंत जर आपले सण उत्सव जर थांबले असेल तर धर्माचा लोप आपण करत आहोत. आणि मग जेव्हा धर्मच नाही तर त्या व्यक्ती, त्या मुलाच्या, त्या परिवाराच्या आयुष्यात सुखाचा क्षण येणार तो कसा? विचार करून बघा. प्राणी मात्र म्हणजे आपण जेव्हा धर्म म्हणतो, सनातन धर्म जेव्हा विचार करतो तेव्हा प्राणी मात्र हा आपण विचार करतो. प्राणी मात्रात ही पंचमहाभूतात्मक निर्जीव सृष्टी पण येते. जल आहे, वायू आहे, पृथ्वी आहे, तेज आहे, आकाश आहे, वनस्पती आहे, प्राणी आहे आणि मनुष्य आहे. म्हणजे झाडाचा जर आपण प्रयोग केला तो ओरबडून पानं काढणारा किंवा झाडाच्या विनाकारण फांद्या तोडणाऱ्याचं जर तुम्ही ऑरा स्कॅनिंग केला किंवा त्याच्या संवेदना समजायचा प्रयत्न केला तर जगदीशचंद्र बसूंनी सांगितलं आहे की हळूवार पाणी घालून हळूवार सुकलेले पानं तोडून झाडाला आकार देणारा जेव्हा माळी जवळ येतो तर त्या झाडातून सकारात्मक स्पंदनं बाहेर पडतात. आणि ओरबडून किंवा खेळ म्हणून फांद्या तोडणारा जवळ आला की त्याचे व्हायब्रेशन आरी असते ना पर्वतासारखी, तसे असे म्हणजे त्रासदायक स्पंदनं त्याच्यातनं निर्माण होतात. असंच प्राणी आहे. प्राण्याला तुम्ही प्रेमाने जवळ केलं तर तो सुखासाठी आपल्याकडे येतो. आणि कोणीतरी घरात लालन प्रत्येक वेळेस काठीने मारतोच आहे प्राण्याला, तर तो जवळ आला की प्राणी दूर दूर व्हायला लागतो. आणि मनुष्य कशासाठी धडपडतो? आज आपण इथे का आलो आहे? काहीतरी चांगलं आपल्याला कळेल, काहीतरी शिकायला मिळेल, काहीतरी आनंद मिळेल, सुख मिळेल म्हणून इथे आलो. इथे आल्यानंतर काहीतरी दुःख मिळेल असं वाटलं असतं तर आपण आलो असतो का? नाही आलो असतो. तर अध्यात्म म्हणजे काय, अध्यात्माची आवश्यकता काय, तर त्यासाठी पहिलं जे सूत्र आहे की आपल्याला मनुष्य जन्माचं ध्येय काय आहे याची जाणीव आपल्याला हवी. कशासाठी मी जन्म घेतला, मी मनुष्य झालो तर या जन्मात मला साध्य काय करायचं आहे. आणि ही सुविधा प्राणी, वनस्पती, अन्य योनीत आपल्याला मिळत नाही. आता बऱ्याच जणांना काय वाटतं की सुख मिळवण्यासाठी जिथे सुख मिळतं तिथे मी जाईन, आणि सुख मिळवण्यासाठी जन्म झाला. एका दृष्टीने बरोबर पण आहे, म्हणजे जिथे आपल्याला बरं वाटतं, चांगलं वाटतं, सुख मिळतं तिथे जातो. परंतु सुख, दुःख आणि आनंद या 3 संज्ञांचा अभ्यास आपण केला नाही, या संज्ञा समजून नाही घेतलं तर सुखाच्या मागे लागून दुःखाच्या अधीन होणारे व्यक्ती आपण बरेच पाहिले असेल. आता प्रश्न आहे की सुखाला दुःख हा विरोधी अर्थी शब्द आहे, आनंदाला विरोधी अर्थ शब्द नाही. म्हणजे सुखाच्या मागे धावलं तर ते कुठे नेऊन सोडतं? असं विचार करा की हे फॅन आणि हे लाईट हे आपल्या सुखाचं साधन आहे, आणि क्षणभर विचार करा की हे दोन्ही आता वीज गेली, आपल्या मनात काय चलबिचल सुरू होणार? कारण की ही भौतिक वस्तू आहे, बाह्य आहे, आज आपल्याला सुविधा देते आहे, पण क्षणात जर वीज गेली तर काय होणार? अरे कुठून आता वीज गेली, अरे खंडित झालं. म्हणजे ज्या बाह्य वस्तूतून आपण सुख शोधतोय ती आपल्या दुःखाला कारण आहे. आणि अपेक्षा आहे की मला सुख मिळावं आणि ती अपेक्षा पूर्ण होत नाही म्हणून दुःख येतं. आणि दुःख पाहिजे म्हणून तर कोणी जातच नाही, त्यामुळे सगळे पळतात ते सुखाच्या मागे, आणि सुखाच्या मागे पळता पळता दुःखात पडलेले आपल्याला दिसतील. म्हणजे आता मी दिल्लीत होतो, त्याच्या आधी चंदीगडला गेलो, तर एक पूर्ण जी तिथे कॉलनी आहे ती वृद्ध माता पित्यांची होती, आणि मोठे मोठे बंगले होते. म्हणून मी भेटायला गेलो, सगळे दुःखी होते. म्हटलं एवढा मोठा बंगला चंदीगडमध्ये, 50 कोटी त्याची किंमत, दुःखी का? नाही म्हणाले आता आमची मुलंच नाही घरी. म्हटलं म्हणजे काय झालं?
नाही म्हणाले, आम्हाला विदेशात पाठवताना आम्ही खूप अहंकार केला की आमचा मुलगा विदेशात पाठवला पाहिजे, विदेशात शिकायला गेला पाहिजे. आणि आता काय झालं की मुलं गेले, 2-4-5 वर्ष तर परत आले. आता नातवं गेले, आता नातवं मुलांना येऊ देत नाही आणि मुलांना वाटतं की आता नातवांचं करिअर आहे, म्हणजे त्यांच्या मुलांचं करिअर आहे, तर त्यांना आता भारतात यायची इच्छा नाही. ज्या पुत्रप्राप्तीसाठी आपण सुख शोधत होतो, आता ते मुलंच त्या आईवडिलांच्या दुःखाचं कारण झालं आहे. म्हणजे जोपर्यंत आपण सुख आणि दुःख ही संकल्पना समजून घेत नाही, तर अध्यात्म सुखाच्या मागे जाण्यासाठी नव्हे. सुख आणि दुःख आपल्या कर्माचं फळ म्हणून, पुण्य पाप म्हणून आपण भोगू शकतो. आणि या जन्मात जर आपण पाप नाही केलं तर सुख आपल्या वाटेला येणारच आहे, ते शास्त्र आहे. परंतु मनुष्याचा जन्म आनंद प्राप्तीसाठी झाला आहे असं का म्हटलं जातं? त्याचं कारण असं आहे की आपण ज्या परमात्म्याच्या अंश म्हणतो, त्वमेव माताच पिता त्वमेव, म्हणजे ज्याला आपण आपलं मूळ माता पिता म्हणतो, ज्याच्यापासून ही मनुष्य योनी उत्पन्न झाली, ती सतचित आनंद स्वरूप परमात्म्याकडनं निर्माण झाली. आपण त्या परमात्माचा अंश आहोत, आपण सतचित आनंद आहोत. आणि आज आपण त्या आनंदापासून विमुख झालेलो आहोत. तर आपल्या नाभीत असलेल्या आनंदाला शोधण्यासारखं नवीन कस्तुरी मृगासारखे जे प्रयत्न आहे की आपण ज्याला बाह्य शोधायचा प्रयत्न करतो आहे, तुझं आहे तुझं पाशी, ही जी म्हण आहे ती अध्यात्माला 100% लागू पडते. आणि म्हणून सतचित आनंद, आनंद म्हणजे काय? न संपणारं सुख. आनंद म्हणजे काय की कुठल्याही बाह्य वस्तूवर अवलंबून नसलेलं सुख, कुठल्याही दोष इच्छा अपेक्षांवर अवलंबून नसलेलं सुख, त्याला काय म्हणायचं? आनंद. आनंद हा शाश्वत आहे. आता बरेचदा काय सुख सुख म्हणजे काय, एखाद्याला विचारलं की वो सुख म्हणजे काय, तो म्हणतो नाही मला बरं वाटतं. अरे पण सुख म्हणजे बरं का वाटलं? सुखाची व्याख्या जर समजून घेतली की बाह्य वस्तूकडून मनाला येणारी अनुकूल संवेदना म्हणजे सुख. व्याख्या बघा किती सुस्पष्ट आहे. बाह्य वस्तूकडून व्यक्तीच्या मनाला येणाऱ्या अनुकूल संवेदनांना सुख म्हणतो, प्रतिकूल संवेदनांना दुःख म्हणतो. याच्या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत, बाह्य अनुकूलता आणि मन. म्हणजे जोपर्यंत आपण सुखाचा शोध बाहेर घेतो, बाह्य वस्तूत घेतो आणि मनाला बरं वाटतं म्हणून घेतो, तोपर्यंत आपला आनंदाकडे परमात्म्याकडे प्रवास होणार आहे का? कुंडलिनी अधोमुखी आहे आणि वेटोळ्यानी बंद आहे, बहिर्मुखी आहे. त्या कुंडलिनीचा स्पंदनाचा प्रारंभ होणार आहे का? जेव्हा ती अंतर्मुखी होते, तिचा अंतरयात्रा आतला प्रवास सुरू होतो, तेव्हा आनंदाकडे जाता येतं. त्यामुळे आपण सनातन धर्मीय, आपण हिंदू धर्मीय, जोपर्यंत सुख दुःख आनंद या 3 संज्ञांना आपण व्यवस्थित समजून घेत नाही, तोपर्यंत आध्यात्मिक परिप्रेक्ष्यमध्ये, स्पिरिच्युअल पर्स्पेक्टिव्हमध्ये आपला अंतरप्रवास सुरू झालेला नसतो. आणि म्हणून आज हिंदू व्यथित आहे, पीडित आहे, बहुसंख्याक असून तो प्रत्येक ठिकाणी मार का खातो? कारण की तो बाह्य गोष्टीत आपलं यश, आपलं सुख शोधतोय. आणि आपल्याला प्रवास करायचा आहे आत. तर या ज्या 3 गोष्टी आहे की मनुष्याचा जन्म कशासाठी झाला, तर ज्या परमात्म्यापासून आपण निर्माण झालो, तर तिथून या 84 लक्ष योनीत आलो आहे. आणि हे चक्र पूर्ण करून जेव्हा त्याच्यात विलीन होऊ, तेव्हा आपलं हे चक्र पूर्ण होतं. आता ह्या चक्र पूर्णासाठी आपल्याला सुख दुःख आनंद या 3 संज्ञा आपण समजून घेतल्या.
आणि सुख मिळवायचा प्रयत्न केला तर जीवनात दुःख अनिवार्यपणे येतं. ते बहिर्मुखी असतं, ते बाह्य वस्तूंमध्ये शोधत असतो आणि त्यामुळे आपली अंतरयात्रा सुरू झालेली नसते. आणि म्हणून आपलं जे स्वरूप आहे, आनंद स्वरूप, सच्चित आनंद स्वरूप, त्याच्याकडे आपला प्रवास होत नाही. आणि तो जर करायचा असेल तर आपल्याला साधारण जसं म्हटलं की व्रतबंधन झालं की व्यावहारिक आधीच्या काळात एक उपासना सुरू व्हायची, तसं आपल्या मुलाला समजायला लागलं आणि 1 तास बसून उपासना करायची क्षमता झाली तर सकाळी अर्धा तास, सायंकाळी अर्धा तास आपण त्याला उपासनेला प्रारंभ करायला पाहिजे. तर हा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आपण लक्षात घेतला पाहिजे. आता यातल्या जर आपण भाग बघितला महत्त्वाचा की आपण जन्माने हिंदू आहोत आणि समजा आपल्या धर्मपरंपरेत सांगितलेल्या गोष्टी आपण कर्माने आचरणात आणल्याच नाही तर काय परिणाम होणार? हे सांगायचं उद्देश काय आहे की अध्यात्म हे कृतीचं शास्त्र आहे आणि अध्यात्मात जे काही कळलं त्याची जर कृती नाही केली, त्याची अनुभूती नाही घेतली तर अध्यात्मातलं परिणाम जो आहे तो शून्य असतो. आता माझा साधनेकडे प्रवास कसा सुरू झाला, मी साधनेकडे कसे वळलो? मी ENT सर्जन, मी पनवेलमध्ये प्रॅक्टिसला बसलो होतो. आमच्या गुरूंचे 2 शिष्य आले, त्यांच्या मुलींना तपासलं, हे ते. मी आपलं प्रिस्क्रिप्शन लिहून दिलं त्यांना. मग ते म्हणाले की काय करता तुम्ही? मी म्हटलं छान प्रॅक्टिस करतो, आता गुरूंकडे चाललो. आणि साधना म्हणून काय करता? मी म्हटलं काही श्लोक येतात, स्तोत्र येतात. ते म्हणाले की काहीतरी म्हणून दाखवा. आणि मी पकडल्या गेलो, कारण की श्लोक सगळे लहानपणी पाठ केले होते. 15व्या अध्यायात प्रथम क्रमांक घेतला होता आणि एखादा तोडका मोडका आलाही असता मला, पण लक्षात आलं की आपण फसलो. कारण काय, मेडिकल एज्युकेशनचं जेव्हा 8वीपासून ध्येय घेतलं तेव्हापासून मग खेळ बंद, मग TV बंद, मग हे अशा प्रकारे सुरू होऊन मग एका दिशेने मार्गक्रमण सुरू झाला. पण काहीतरी सांगायचं म्हणून मी पटकन सांगितलं की जेवताना आम्ही एक श्लोक म्हणतो, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता पुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर वर्ण नव्हे जाणीचे यज्ञकर्म. ते खूप हुशार होते. ते म्हणाले मग याचा अर्थ काय? आता माझ्या पुढे आधीच पहिला प्रश्नचिन्ह आलं होतं, आता त्यांनी दुसरं प्रश्नचिन्ह उभं केलं की याचा अर्थ काय? म्हटलं अर्थ काय असतो याचा? म्हटलं श्लोक आहे तो म्हणायचा असतो. आणि आपली मातृभाषा जरी मराठी असली तरी या श्लोकमध्ये जी भाषा आहे ती प्राकृत मराठी आहे, ज्ञानेश्वरांची मराठी आहे. मग त्यांनी मला प्रश्न विचारला की आता हे तुमचं प्रिस्क्रिप्शन आहे, तर हे प्रिस्क्रिप्शन समजा मी काय करायला पाहिजे? तर मी म्हटलं या प्रिस्क्रिप्शनमध्ये ऑर्डर दिली आहे केमिस्टला की बुवा हे औषधं दे आणि तुम्हाला त्याच्यात डायरेक्शन्स आहे की बुवा हे कॅप्सूल दिवसातनं 3दा घ्या, हे औषध दिवसातनं 2दा घ्या आणि रात्री झोपताना काहीतरी गरम पाण्याचा वाफारा घ्या, असं सगळं याच्यात लिहिलं आहे. ते म्हणाले समजा मी घरी जाऊन प्रिस्क्रिप्शन पाठ केलं, कॅप्सूल ॲम्पिसिलिन 500 मिलीग्राम 3 टाइम्स अ डे, मॉर्निंग आफ्टरनून इव्हिनिंग आफ्टर मील्स, असं केलं तर काय होईल? म्हटलं तुम्ही मूर्ख होणार, मूर्ख पेशंट ठरणार. कारण काय, प्रिस्क्रिप्शन पाठ करायला नाही दिलं, त्याच्यानुसार तुम्हाला औषध घ्यायला सांगितलं आहे. मग म्हणाले मग त्या श्लोकात काय सांगितलं आहे? म्हटलं कुठे काय सांगितलं आहे? ते म्हणाले की वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, मुखी घास घेताना भगवंताचं स्मरण करा, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. म्हणजे काय, जेवण करताना जर नामस्मरण केलं तर अग्नी कुठला आहे इथे? जठर. जठराग्नी आहे, घासरूपी आहुती आहे आणि नामजपरूपी मंत्र आहे. काय झाला तो? यज्ञ झाला. नाम घेता फुकाचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. म्हणजे त्याच्यात तुम्हाला जेवणाआधी हात जोडून श्लोक म्हणायला सांगितलेला नाही आहे. पाठांतर करतो ती बाब योग्य आहे, त्याच्यात सांगितलं आहे की तुम्ही जेव्हा जेवत असता तेव्हा नामस्मरण करत जेवण करा,
तर भलेही आपली रोज यज्ञ करायची क्षमता नसेल, परंतु आपण जे एक जेवण करू, एकदा अन्न ग्रहण करू, तो एका यज्ञाचं फळ देणारं तुम्हाला आहे. आणि इथे ते कृतीचं शास्त्र सुरू होतं. आणि त्या दिवशी मला लक्षात आलं की मला जे आतापर्यंत अध्यात्म कळलं होतं की पाठांतराचं मुखोद्गत करायचं आणि पाठांतराची बौद्धिक क्षमता आपली दाखवायची, त्याच्या पुढे काहीतरी अध्यात्म आहे, हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा मी म्हटलं की आता आपल्याला प्रॅक्टिस थोडी कमी करून अध्यात्माची अनुभूती घेतल्याशिवाय पुढचं प्रवास करता येणार नाही. बरेचदा प्रश्न काय होतो की हिंदू हा धर्मच नाही, ती जीवन पद्धती आहे. हिंदू हा धर्मही आहे आणि जीवन पद्धती पण आहे. समजा एखादा चित्रकार आहे आणि तो चित्रच काढत नाही, म्हणजे त्यांनी चित्रकारीची जीवन पद्धती अंगीकारलीच नाही, तर त्याला काय म्हणू? नावाचा चित्रकार आहे बघा, एक चित्र काढत नाही. एखादा संगीतकार आहे, गायक आहे, खूप चांगला आहे आणि तो गायनच करत नाही. ओ कसला गायक? नावाचा गायक आहे, गायनच करत नाही तो. अहो कोण? मी हिंदू आहे. हिंदू धर्माचं काय आचरण करता? अहो कुठे वेळ आहे? मुलाचा अभ्यास, नोकरी, ड्युटी, आणि मग थकलो असतो, थोड्या वेळ टी व्ही बघतो आणि मग थोडेसे चॅट बघतो, इतरांच्या मेसेजला उत्तर देतो आणि झोपावं लागतं. मी हिंदू आहे, हिंदू धर्माचं करतच काही नाही, मग कसला हिंदू? धर्मतत्व जोपर्यंत आचरणात येत नाही, आचरणातून अनुभूती देत नाही, तोपर्यंत ती जीवन पद्धती होत नाही. तोपर्यंत ती आपल्या जीवनातली थेअरी होते आणि थेअरी केवळ 2% महत्त्वाची असते. ते बीजरूप आहे. ते बीज जर आपण फलीभूत आपल्या अंतरात केलं नाही, आचरणातून धर्माचं वृक्ष आपल्या अंतरात वाढवलं नाही, तर सांगायला तर मी आहे, हिंदू आहे, मला हिंदू धर्माचं रक्षण करायचं आहे, हिंदू धर्माची स्थापना करायची आहे, परंतु प्रत्यक्षात आपलं दिशा कुठली राहिली? तर हा भाग आपण जर समजून घ्यायचा प्रयत्न केला तर आपल्याला लक्षात येईल की अध्यात्म ही जीवन पद्धती आहे आणि ती बालवयापासूनच प्रारंभ केली पाहिजे. आता अध्यात्मामुळे काय होतं? जेव्हा आपण ईश्वरावर श्रद्धा ठेवतो, भगवंताचं नामजप करतो किंवा गुरूंनी सांगितल्याप्रमाणे आपली साधना सुरू होते, तर आपलं मनोबल, आत्मबल वाढतं. आपल्या जीवनातील कठीण प्रसंगात संघर्ष करायला आपल्याला ऊर्जा प्राप्त होते आणि त्या ऊर्जेच्या बळावर कठीणच्या कठीण प्रसंगातून आपण पुढे जातो. आपल्याला धर्म आणि साधना त्याग शिकवते. ज्या घरात त्याग करणारी मुलं आहे, त्याग करणारे भाऊ बहीण आहे, तो एकत्रित परिवार राहणार, तो कधी खंडित नाही होणार, दूर राहिले तरी मनाने एक होणार. पण ज्या घरात साधना नसल्यामुळे, त्याग भावना नसल्यामुळे स्वार्थ भावना जागृत राहिली, तर त्याच घरात 2 भावाचा संघर्ष सुरू होणार, भावा बहिणीचा संपत्तीसाठी संघर्ष सुरू होणार, वडील पुत्राचा पण काहीतरी कारणास्तव संघर्ष सुरू होणार. तर परिवारातले असू दे, समाजातले असू दे, राष्ट्रातले असू दे, संघर्षाचं मूळ कारण काय आहे? शांतता स्थापित न होण्याचं मूळ कारण काय आहे? की समाज धर्मपरायण नाही आहे, समाज साधकपरायण नाही आहे, साधनापरायण नाही आहे, समाज त्याग भावनापरायण नाही आहे आणि त्याच्यामुळे जिथे स्वार्थ आहे तिथे संघर्ष आहे. तर हा जो भाग आहे, तर तो भाग आपण लक्षात घेतला पाहिजे. आता जसा आपण विचार केला की अध्यात्म करायचं आहे, तर आपल्याला कर्मफल सिद्धांत माहिती पाहिजे. आणि मला निश्चित माहिती आहे की ते सगळ्यांना माहिती आहे की कर्मफल सिद्धांत म्हणजे काय. आपण जसं कर्म करू तसं फळ आपल्याला मिळतं. चांगलं कर्म केलं तर चांगलं फळ मिळतं, वाईट कर्म केलं तर वाईट फळ मिळतं. परंतु जेव्हा अर्जुनाने भीष्माला विचारलं की धर्मकर्म म्हणजे काय, तेव्हा भीष्माने एक वाक्य सांगितलं, तू जास्त बुद्धी लावू नकोस, धर्मशास्त्राचा कीस पाडून स्वतःला खरं करू नकोस. महानुभाव ज्या रस्त्याने चालले त्या रस्त्याने जा आणि ते सांगतात तो धर्म जाणून तू कर्म कर. बरेचदा समाजात गेल्यानंतर काय वाटतं,
अहो तो भिकारी आहे ना, त्या भिकाऱ्याला आज मी ते दिलं, त्याचं पोट भरलं. आपला उद्देश चांगला आहे, आपल्याला वाटते की त्याचं पोट भरावं म्हणून देतो. पण प्रश्न आहे की त्याच्या जीवनात गरिबी आणि ती अवस्था का आली याचा कधी विचार केला का आपण? त्याच्या कोणत्या कर्मामुळे आज त्याच्यावर ही वेळ आली त्याचा कधी विचार केला का? तर सगळ्यात पहिले समजा आपल्याला कार्य करायचं असेल तर बाबा तू भगवंताचं नाम घे, हे आपल्याला सांगता यायला पाहिजे. दुसरा भाग म्हणजे त्याला मदत करताना मी भिकाऱ्याचं जेवायची व्यवस्था लावतो, तो अहंकार आपल्यात नको. तर भगवंतानी मला दिला आहे आणि भगवंताच्या त्या रूपाला द्यायचं आहे, तर सन्मानाने देऊन आपण उपकृत झालो. म्हणजे राजा हरिश्चंद्राला विचारलं की तू लपून तू दान का देतो? तो म्हणाले दान घेणाऱ्याला माझा चेहरा दिसू नये आणि त्याच्या मनात न्यूनगंड होऊ नये की हा दान देणारा आहे, आणि मला अहंकार होऊ नये की मी त्याला दिलं म्हणून मग मी केवळ हात बाहेर काढून देतो. पण कर्मफलसिद्धांच्या दृष्टीने जर आपण वेगळ्या पद्धतीने अभ्यास केला की एखाद्या भिकाऱ्याला आपण 20 रुपये दिले, तो गेला, त्यांनी दारू घेतली, दारू पिली आणि जाता जाता एका स्त्रीची छेड काढली. आता त्या कर्मात आपला वाटा किती? कारण काही त्याची वृत्ती तशी आहे म्हणून देवाने त्याला भीक मागायला ठेवलं. फार तर आपण त्याच्या पोटापुरतं काहीतरी जेवण देऊ पण शकतो, पण ते कुठल्या भावाने ते मी सांगितलं. पण त्यांनी जाऊन जर त्याच्या आधारे काही जर अधर्म केला तर आता प्रश्न आहे की आता त्या कर्मात माझा वाटा किती? मला माहिती असो नसो. कोणाला माहिती आहे? ते लिहिणाऱ्याला माहिती आहे. म्हणून बरेचदा आपण काय करतो की एखाद्या कर्माचं फळ आपण आपल्या बुद्धीने ठरवून आपण जे कर्म करतो ते कसं योग्य आहे ते आपण ठरवायचा प्रयत्न करतो. पण कर्मफल सिद्धांताचं काय सांगितलं आहे की मनुष्य गरीबातला गरीब असू दे, श्रीमंतातला श्रीमंत असू दे, 65% सरासरी तो मागच्या जन्माचं प्रारब्ध भोगत असतो आणि 35% या जन्मातलं क्रियामान कर्म त्याच्या हातात भगवंतानी दिलं असतं. आपलं पहिलं कर्तव्य काय आहे की बाबा तू या स्थितीला आहे ना, तर तुझं प्रारब्ध घोर आहे, तर पहिले तू भगवंताची उपासना सुरू कर. त्याला आपल्याला माहीत असलेला मार्ग सांगा काहीतरी. म्हणजे पहिलं दायित्व आपल्याला आहे की त्याचं प्रारब्ध नाश करायला दिशा दिली पाहिजे. दुसरं आहे की त्याला मदत करतो तेव्हा ती भावनिक न देता भगवंताचं भगवंताला वापस करतो आहे. जनता जनार्दन, हा जर जनार्दन म्हणजे विष्णूचं रूप आहे, हा जर भाव असेल तर त्याला अर्पण करायचं. भीक देतो हा अहंकार आला तर परत त्या अहंकाराचं भीकेचं फळ आपण भीक मागून त्यांनी दिल्याशिवाय आपलं चक्रातून सुटणार कसं मला सांगा. त्यामुळे कर्मफल सिद्धांत हा धर्माच्या अनुषंगाने आहे तसा समजून, मी हे नाही म्हणत कोणाला मदत नका करू, मी हे सांगतो आहे की मदत करण्याच्या पाठीमागचा आपला भाव बदलला पाहिजे आणि मदत करण्यापूर्वी त्याला साधना सांगितली पाहिजे. कारण की भगवंताला अपेक्षित आहे की त्याच्या प्रारब्ध नाशासाठी हा सनातन धर्म केवळ त्याला दिशा देऊ शकतो. बाकी कुठल्या पंथात प्रारब्ध नाशासाठी दिशा दिलेली नाही आहे. आणि म्हणून कर्मफल सिद्धांत आपल्याला माहिती पाहिजे. आता बरेचदा हिंदू संघटनांमध्ये जातो मी आणि त्यांना विचारतो की तुम्ही कशासाठी संघटना स्थापन केली? ते म्हणतात धर्मरक्षणासाठी. अच्छा, धर्मरक्षणासाठी काय करता तुम्ही? तर ते म्हणतात कधीतरी दंगाधोपा होतो तर हिंदूंचं रक्षण करायसाठी आमची 200 जणांची फौज आहे. ठीक आहे, चांगला प्रयत्न आहे, पाहिजे, आवश्यक आहे, संघर्ष करायला पाहिजे. पण मी त्यांना म्हटलं की तुम्ही तर फक्त हिंदू शरीराचं रक्षण करता. त्यावेळेस समजा दंगल झाली आणि आपण कोणाला तरी वाचवलं, ते कोणाचं रक्षण झालं? हिंदू शरीराचं, हिंदू व्यक्तीच्या शरीराचं रक्षण झालं. हिंदू धर्माचं रक्षण कसं होणार? मग त्यांना विचारतो की धर्म म्हणजे काय माहिती आहे, धर्मातलं काय काय माहिती आहे, हिंदू धर्माची वैशिष्ट्य सांगा.
ते म्हणतात काहीतरी मंदिर असतं, आरती असते, मग सुंदरकांड असतं आणि मग ते काय आम्हाला वेळ नसतं, आम्ही कधीतरी जातो. आणि काय विद्यार्थी आहे म्हणून वेळ नाही, त्याला नोकरी व्यवसाय म्हणून वेळ नाही. मग धर्म म्हणजे काय माहिती नाही, धर्माचं वैशिष्ट्य काय ते माहिती नाही, धर्मपालन म्हणजे काय माहिती नाही. मग व्यक्तीचं रक्षण झालं, धर्माचं रक्षण कसं होईल? आपले 4 आश्रम सांगितले. 4 आश्रम कोणाला माहिती आहे का? तर आपल्याला माहिती आहे, कारण की आपण प्रबुद्ध आहात. पण ज्या संघटना कार्य करतात ते सांगू शकत नाही. 4 वर्ण, 4 आश्रम, 4 ऋण, 4 पुरुषार्थ, कर्मफल सिद्धांत, पुनर्जन्म सिद्धांत, मृत्यूनंतर जीवन. आपले मुलं, तुम्हाला अनुभव येईल, आपले मुलं विचारतात, खरंच आहे का हो मृत्यूनंतर जीवन? असं कोणाकोणाच्या घरात विचारलं गेलं त्यांनी हात वर करा. खूप चांगलं आहे की आज अशा शहरात आलो की त्यांच्या पुढच्या पिढीने विचारलं नाही की खरंच मृत्यूनंतर जीवन आहे का हो. आज आपल्याला लक्षात येईल की आपल्या घरातली 3री पिढी हा प्रश्न उपस्थित करते की मृत्यूनंतर जीवन आहे का हो, पुनर्जन्म आहे का हो. कारण की ते ज्या पठडीत शिक्षण घेतात आहे त्या पठडीत हे शिकवलं जाते की हाच जन्म आहे, चार्वाकाचं शिक्षण दिलं जातं. मग आपल्याला आपल्या धर्माची ही जी वैशिष्ट्य आहे 10-12 ती आपल्याला माहितीच नाही. आज ते आचरणात आणू नाही शकलो तरी माहिती नसल्यामुळेही सुद्धा धर्माचा ऱ्हास होतो आहे. परंतु जन्म हिंदू हा संस्कारामुळे कर्म हिंदू होतो. आणि विवाह हा 15वा संस्कार, अंत्येष्टी हा 16वा, परंतु विवाहानंतर गर्भधानापासून परत 16 संस्काराचं चक्र पुढच्या पिढीला पाहिजे. आज आपण जर 16 संस्काराची नावं एवढा प्रश्न विचारा आणि जिथे आपण 16 संस्काराची नावच सांगू शकत नाही तिथे आपण धर्मरक्षण करतो आहे हे म्हणणं किती धाडसाचं होऊ शकतं. ठीक आहे, बाकी ज्ञान नाही, पण गुरु परंपरेशी जोडलात आणि तपस्या वेगळ्या मार्गाने केली तसं पण नाही दिसत. सण उत्सव व्रते का केली पाहिजे आणि सण उत्सव व्रतातून खरंच लाभ होतो की नाही. आता कृष्णाचा जन्म केव्हा करतो आपण? अष्टमीला. रामाचा जन्म 9मीला आणि आपला जन्म 15 ऑक्टोबर, 18 सप्टेंबर, 15 जानेवारी. जे सगळ्यात पहिले परिवर्तन काय करायला लागेल आपल्याला की भारतीय कालगणना आपली पंचांगाची रोज आपलं चर्चा व्हायला पाहिजे की आज तृतीया आहे, उद्या चतुर्थी आहे, कारवा चौथ. म्हणजे आपला जन्मदिवस आपल्या तिथीला केला पाहिजे, विवाह वर्षगाठ तिथीला केली पाहिजे, मृत्यूला तिथी आपण आठवतो, सगळ्यांना माहिती आहे ना. श्राद्ध आपण तिथीलाच करतो की नाही. कृष्ण जन्म, राम जन्म आपण तिथीला करतो. मग पहिला परिवर्तनाचा भाग येतो आपल्या जन्मदिनापासून. आता आपला जन्मदिन केक कापून करतो असं कोणाकोणाच्या घरी होतं ते आपण हात वर करूया. होत असेल चुकीचं तरी काळजी नाही, पण प्रांजळपणे म्हणजे हे सत्य बोलण्याचं धैर्य आणि सत्य स्वीकारण्याचं धैर्य आपल्यामध्ये असणं हे धर्माचं लक्षण आहे. आता केक बनवला जातो, त्याच्यावर नाव लिहिलं जातं, हल्ली त्याच्यावर चित्र पण एम्बॉस केलं जातं आणि मुलाच्या हातात सुरी दिली जाते आणि तू काप आणि टाळ्या वाजवत वाजवत हॅपी हॅपी बर्थडे टू यू म्हणतो आपण. आता आपल्या शास्त्रात कच्च्या अन्नाला भाजीगिजीला चिरायची आपल्याला मुभा आहे, पण अन्न शिजवल्यानंतर आपण काटे चमचा सुरीने कधी खात नाही, आपण हाताने तोडतो आणि शिजवलेलं अन्न कापणं हे वर्जित असतं. म्हणून आम्ही प्रारंभी केक कापू नका म्हणून सांगत होतो आणि मी वाराणसीला एका कार्यक्रमात त्याविषयी बोलत होतो. तिथे एक वृद्ध साधू बसले होते, त्यांनी मला जवळ बोलवलं.
म्हणाले तुम्हाला तंत्रशास्त्राबद्दल काही माहिती आहे का हो? मी म्हटलं आम्ही तर भक्तिमार्गी लोक आणि नामस्मरण आणि 16 संस्कार धर्मपालन करत फिरणारी, तुम्हाला काही माहीत नाही तर मी सांगतो. म्हणाले सगळ्यांना तंत्राचं पण शास्त्र सांगा. मी म्हटलं ठीक आहे. ते म्हणाले तंत्रामध्ये एखाद्या व्यक्तीला जर त्रास द्यायचा असला तर एखादी बाहुली किंवा वस्तू करतात, त्याच्यावर तिचं नाव लिहितात, मग कोणी कील ठोकतात, कोणी त्याला मारतात, कोणी तोडतात, कोणी जाळतात. म्हटलं याने काय होतं? तर म्हणाले त्या व्यक्तीच्या जीवनात कष्ट आणि त्रास होतात. मग म्हणाले आता तुम्ही जन्मदिवस करायचा आहे, तुम्हाला केक आणला आहे, त्याच्यावर मुलाचं नाव लिहिलं आहे, मुलाचं चित्र घातलं आहे आणि मुलाच्याच हातून कापताय आणि तुम्ही टाळ्या वाजून स्वागत करताय. तर तुमच्या मुलाच्या जीवनात चांगलं होईल की वाईट होईल असा प्रश्न प्रत्येकाला विचारा आणि धर्म अज्ञानतेमुळे होणारे जे नुकसान आहे, त्रास आहे, त्याच्यापासून सनातन धर्मियांच्या पिढीला वाचवा. हरियाणापासून वर जायला लागतो, कोणीतरी येतो असं हात या हाताला लावतं आणि गुडघ्याला हात लावतं आणि नमस्कार करतं. मी हात जोडून विचारलं की आपल्या धर्मपरंपरेत घुटना स्पर्श लिखा आहे की चरण स्पर्श लिखा आहे? ते म्हणाले चरण स्पर्श असतो आपल्या ह्याच्यात. म्हटलं मग तुम्ही गुडघ्याला हात लावून काय साध्य करताय? म्हणजे शास्त्र सांगतं की आपले हातापायाचे बोटं हे अँटेनासारखे असतात, रिसिव्हर आणि ट्रान्समीटर दोन्ही कार्य करतात. म्हणजे तुमच्यापेक्षा उच्च कोटीचे जर असेल समोर, वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध किंवा साधनावृद्ध असेल, तर तुम्ही चरणांना स्पर्श करता तेव्हा त्यांच्या चरणातून प्रक्षेपित होणारे कृपा, आशीर्वाद, प्रेम तुमचे बोटं ग्रहण करून तुमच्या शरीरात ती चेतना जाते आणि तुमचा लाभ होतो. ते सर्किट कंप्लीट न करता तुम्ही गुडघ्याला स्पर्श करून शॉर्ट सर्किट करताय. झाला तर अपघातच होईल, लाभ तर काहीच होणार नाही. आणि जेव्हा ज्येष्ठ व्यक्ती आपल्या डोक्यावर हात ठेवतो, पाठीवरून हात फिरवतो, तर आपल्या कुंडलिनी शक्तीच्या प्रवाहात जिथे अडथळे असतील तिथे त्याच्या हातातून निघणारी चेतना त्या अडथळ्यांना दूर करते. तर सूक्ष्म भागच जर आपल्याला माहिती नाही, धर्माचं सूक्ष्म अंगच आपण समजून घेतलं नाही, तर धर्मपालन ही तर कल्पनातीतच गोष्ट होणार. दिल्लीला एका ठिकाणी गेलो तर ते म्हणाले काय हिंदू धर्म आणि ज्योतिष्य काय लावून बसलं? म्हणाले मी 2001 रुपये देऊन आम्ही मुहूर्त काढला, एवढे गुण जुळवले आणि म्हणाले आता बघा मुलगा आणि सुनेचं पटतच नाही. म्हटलं अहो काय झालं? नाही म्हणाले असं असं झालं. मी म्हटलं मग काय झालं होतं? तर म्हटलं ज्योतिषांनी काय सांगितलं होतं? ते म्हणाले 8:14 लग्न करायचं. म्हटलं मग तुम्ही काय केलं? मग एकदम खुश झाले ते. नाही काय म्हणाले ना, मोठं फंक्शन होतं आणि मग मुलगा आता कमायला लागला ना, मग त्याचे मित्र आले ना की तो आधीच सांगतो की तुम्ही बिलकुल बोलायचं नाही, माझे मित्र आणि आम्ही काय करणार त्यात, कारण की आता कमायला लागला ना तो. आणि म्हणाले मग त्याचे मित्र आले की आम्ही पण काही बोलत नाही म्हणाले. म्हटलं ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. मग काय झालं? नाही म्हणाले मित्र आले की आता थोडंसं मॉडर्न आहे ना म्हणाले, थोडेसे ड्रिंक्स थोडंसंच घेतलं म्हणाले, जास्त नाही घेतलं आणि वरातीला निघाले. मग काय झालं? अहो कसली वरात निघाली म्हणाले, 2.5-3 तास काय नाचत होते काय. म्हटलं लग्न केव्हा लागलं? 10:30 शेवटी लागलं म्हणाले लग्न. अहो म्हटलं मुहूर्त 8:15 काढला तुम्ही, शुभमुहूर्त काढण्यासाठी 2000 रुपये एक दिले आणि लग्न लावलं दारू पिऊन 10:30 वाजता आणि दोष ज्योतिषाला आणि पुरोहितांना देताय तुम्ही. म्हणजे जोपर्यंत अंतर्मुख होऊन आपल्या धर्मशिक्षणाला, आपल्या धर्मज्ञानाला आपल्या जीवनपद्धतीत घालत नाही, त्याला म्हणायचं की शुभ कार्यात तर हे चालणार नाही. पिणं खाणं, तुला 2 तास मिरवणूक पाहिजे, 8:15चं लग्न आहे, तू 5:30ला जा, 7:45ला इथे हजर पाहिजे. आणि असा मुलगा जर ऐकू शकत नसेल आपलं, तर आपण कुठे चुकलो एवढंच आपण चिंतन करायला पाहिजे असं मला वाटतं. कारण की ज्या धर्मपरंपरा आपल्याला पुढच्या पिढीत द्यायचं, तो पुढची पिढीच आपला ऐकत नाही, तर समाज परिवर्तन आणि समाजरक्षण, धर्मपरिवर्तन, धर्मरक्षण, राष्ट्ररक्षण ह्या किती पुढच्या गोष्टी आहे. आणि लक्षात घ्या, धर्माने आचरण करणाराच पुरुषार्थ करू शकतो. त्याच्यातच ही शक्ती असते की तो योग्य गोष्टीसाठी त्याचा आग्रही होऊ शकतो. आणि त्याच्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला
धर्माचरणाच्या मार्गावर जावं लागतं. बरेचदा काय होतं की सत्य बोल म्हणून शिकवावं लागतं, खोटं बोल म्हणून शिकवावं नाही लागत. आणि शिकवलं नाही तरी मूल खोटंच बोलायला लागतं. हा प्रश्न आहे की संस्कार दिले नाही, पुरुषार्थ केलं नाही तर व्यक्ती वाईट का होतो. आपल्यासमोर रिकामं गार्डन आहे, आपण त्याला मशागत केली नाही, योग्य रोप घातलं नाही, योग्य बी नाही घातलं, पाऊस पडला, येणार काय? घासफूस काटेच येणार ना. पण तुम्हाला चांगले वृक्ष लावायचे, चांगला गुलाब लावायचा, चमेली, चंपा लावायचा आहे, तो रोप आणावं लागेल, आळं करावं लागेल, रक्षण करावं लागेल, वेळेत पाणी द्यावं लागेल. छोटीशी बाग फुलवायला पुरुषार्थ करावा लागतो. आणि मग मुलं कुठून शिकतात खोटं बोलायला. आपण म्हणतो खोटं बोलायचं नाही, तू सांग, वडिलांच्या खिशातनं 5 रुपये चॉकलेटसाठी घेतले होते ना, खोटं बोललं की. आणि मग कोणीतरी येतं, सांग बाबा घरी नाही म्हणून. शब्दात जे शिकवतो त्याच्यापेक्षा मूल आपले ज्येष्ठ काय आचरण करतात त्या आचरणातून शिकत असतो. कारण काय, मूल हे अनुकरणप्रिय असतं, ते ज्ञानप्रिय नसतं लहानपणी. आणि संस्कार तो अनुकरणातून शिकतो. आणि म्हणून संस्कार देत असताना आपल्याला जे सांगायचं ते आपल्या आचरणात ठेवून सांगितलं पाहिजे. अन्यथा पुढच्या पिढीचा जो दोष आहे तो आपल्यावर येऊ शकतो. आणि म्हणून आचार धर्म आचारमूलक आहे. धर्माला आचार धर्म म्हटलं आहे. आचार धर्मातूनच धर्मरक्षण आणि संस्काराची पुढच्या पिढीला संक्रमणशीलता येऊ शकते. शाब्दिक ज्ञान किती दिलं तरी ते त्याच्या ध्येयापुढे ते जेव्हा दुय्यम होईल तेव्हा तो हे ज्ञान विसरून त्याचं करिअर, त्याची नोकरी, प्रमोशन, त्याचं बिल्डिंग, त्याचे नवीन नवीन गाड्या किंवा नवीन नवीन मोबाईलचे त्याच्यात अडकायला लागला की हे ज्ञान निष्प्रभ होतं. आता साधना म्हणजे काय, तर आपल्याला गुरुमंत्र मिळाला असेल तर गुरुमंत्राची साधना केली पाहिजे. परंतु आपण शिष्य बनण्याचा प्रयत्न करणं हे साधनेचं मुख्य लक्षण असतं. बरेच ठिकाणी जातो, हो मी गुरुमंत्र घेतलेला आहे, 2 वर्षापूर्वी ते महाराज आले होते तर रांगेत लागून आमच्याकडे त्यावेळेस 5000 लोकांनी घेतला होता. आता 1 वर्षानंतर रोटेशनमध्ये ते येतील तेव्हा परत भेटू त्यांना. म्हणजे ज्या गुरूंच्या भेटीला 3 वर्ष आपण गेलो नाही ते आपल्याला भेटले नाही. ज्या गुरूंच्या रांगेत बसून आपण घेतलं पण नंतर गुरूंच्या आश्रमात जावं, तिथे आपलं शरीर मन अर्पण करावं, त्या आश्रमाची व्यवस्था लावावी, त्याच्यासाठी आपलं तन मन काहीतरी अर्पण करावं, असा विचार नाही झाला तर एक दीक्षा मंत्र असतो, एक साधना मंत्र असतो आणि मग एक मोक्ष. म्हणजे गुरूंचे 3 प्रकार आहे. एक नुसते दीक्षा देऊन चालले जातात, ते सवय लावतात. दुसरे आहे ते मंत्र दिल्यानंतर तू करतो की नाही, मग काय करतो, तुझं वागणं कसं आहे, तू आता बंधनं सांगितले ते पाळतो की नाही, त्याचा आढावा घेतो, ते साधना गुरु. आणि मोक्ष गुरु म्हणजे तुमच्या मनातले अनावश्यक संस्कार, दोष, अहंकार घालवायला प्रयत्न करून. आमचे गुरु जेव्हा त्यांच्या गुरूंना भेटले तर आमचे गुरु इंग्लंडवरून आले होते डॉक्टर आणि मुंबईत प्रॅक्टिस करत होते, डॉक्टर जयंत बाळाजी आठवले. आणि त्यांचे गुरु होते 4थी पास भजन भ्रमण भंडारा करणारे परमपूज्य भक्तराज महाराज इंदोरचे. तर त्यांनी सांगितलं की मी काय सेवा करू, तर म्हणाले माझ्या गाडीचं ड्रायव्हिंग कर. आणि मग सगळीकडे जाऊन सांगायचे की माझा ड्रायव्हर आहे ना, तो जरा फॉरेन रिटर्न डॉक्टर आहे. पण गुरूंनी आमच्या लिहिलं आहे की माझ्यावर तीच मोठी कृपा होती की मी कोणीतरी फॉरेन रिटर्न डॉक्टर आहे आणि मी काहीतरी विशेष आहे हा भाग काढून हा माझा शिष्य आहे आणि त्याच्या उद्धारासाठी त्याचा अहंकार दूर केला पाहिजे. तर ह्या पद्धतीची कृपा करणारे गुरु जर आपल्या जीवनात नसतील तर तिथे शिष्यग्रंथ असेल तर बघा मी शिष्य कसा हूँ. गुरूंचा आश्रम जवळ नाही तर जवळपासच्या देवळांमध्ये जाऊन तिथे देवालयाची स्वच्छता ठेवणं, तिथल्या कार्यात सहभागी होणं, कुठे धर्मकार्य चाललं आहे तिथे भंडाऱ्यात जाणं, तिथे सेवा करणं. गुरूंना शरीर अर्पण झालं पाहिजे आणि मन अर्पण झालं पाहिजे. शरीर सेवेतून होतं आणि मन भावपूर्ण नामजपातून.
चार वाणीतून नाम होतं वैखरी मध्यमा पश्यंती परा. आणि अहंकार आहे तो क्षुद्र सेवेतून आल्यानंतर पहिले सगळ्या बाहेरच्या चपला व्यवस्थित ठेवल्या, झाडून स्वच्छ करून पुसून ठेवल्या. मी माझा अहंकार घालवला आणि माझ्या गुरूंच्या कृपेसाठी सगळे म्हणतील, अरे हे काय वेळ लागले याला, बघा तो बाहेरून आला आणि सगळ्या चप्पल हे ते पुसून ठेवल्या. जोपर्यंत तुम्हाला वेडं म्हणत नाही तोपर्यंत समजायचं की माझी साधना नाही सुरू झाली. जोपर्यंत म्हणतो की हे किती छान आहे बघा, किती छान बोलतात, किती छान सांगतात, तोपर्यंत समजायचं की आपण. आणि म्हणून आमच्या दादागुरूंनी एक वाक्य सांगितलं होतं की अमृत को भी जहर का डर होता है, जिसने जहर पचा लिया उसको किसी का डर नहीं होता है. अमृत म्हणजे कौतुक, स्वतःची वाह करणं, स्वतःचा मोठेपणा सांगणं आणि स्वतःचं कौतुक करणं हे अमृत आहे. अमृत पिल्याचं समाधान लाभतं. पण त्याच्या मनात भय असतं की चुकून एखाद्या वेळेस विष पिलं तर काय होईल. परंतु गुरु सांगतात तू टीकेचं, टिप्पणीचं, हलाहल विष पी. देवता पळून जातात, विष नाही पिऊ शकत. शिव फक्त विष पितो. जीवाचा शिव व्हायचा असतो. जो शिव अवस्थेकडे जातो तोच हलाहल पचवायचा प्रयत्न करतो. आणि म्हणून स्वभावदोष आणि अहंकार निर्मूलन आमच्या गुरुदेवांनी एक प्रॅक्टिकल प्रोसेस, ते सायकॅट्रिस्ट पण होते, तर त्यांनी सांगितले की आपले दोष आणि अहंकार हेच आपला स्वरूप आणि आपल्या बाह्य व्यक्तिमत्वातलं एक अडथळा आहे. आणि तुम्ही स्वभावदोष अहंकार निर्मूलन करून चित्तशुद्धीचे प्रयत्न केले की साधना लवकर होते. आता ज्यांना गुरु नाही किंवा लहान मुलं आहे त्यांना आपली साधना थोपवू नका. गुरु साधना प्रकृतीप्रमाणे देतात. आणि त्यांना जर गुरु आले नसेल तर आपल्या धर्मपरंपरेत आपल्या कुलदेवतेची उपासना प्रारंभी करावी लागते. अंबाबाई असेल तर श्री अंबा देवे नमा, श्री महालक्ष्मी देवे नमा, खंडोबा असेल तर श्री खंडोबा देवाय नमा. अशा पद्धतीने कुलदेवतेचं नामजप करून तिला प्रार्थना केली पाहिजे की माझं प्रारब्ध नष्ट होऊ दे, माझ्या जीवनात साधना गुरु येऊ दे, आमच्या कुळ परंपरेतले, आमच्या परिवारातल्या सगळ्यांच्या जीवनातले अडथळे दूर होऊ दे. तर कुलदेवतेचं नाम किमान अर्धा तास रोज घ्यायला लागलं तर आपल्या गोत्र ऋषींनी ज्या देवतेला प्रसन्न करून सांगितलं की आता माझ्या कुळात जन्माला येणारं प्रत्येकाचं तू व्यावहारिक आध्यात्मिक उन्नतीचं लक्ष ठेव आणि त्यांना गुरुपर्यंत पोचव, तर ती देवता म्हणजे कुलदेवता असते. कुल म्हणजे मूल, कुलाधार म्हणजे कुलदेवतेच्या मंत्रातून मूलाधार चक्र सहजपणे जागृत होण्याची प्रक्रिया होते. आणि मग गुरु जीवनात आले की ती पुढची प्रक्रियेला आपल्याला घेऊन जातात. आपण 4 ऋण पाहिले आहे, देव, ऋषी, पितर आणि समाज. आपल्याला माहिती पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं आहे पितृऋण. पितृऋण म्हणजे ज्या आईवडिलांच्या कृपे मला हा मनुष्यदेह मिळाला, ज्यांच्या कृपे माझ्या आईवडिलांना मनुष्यदेह मिळाला, ज्यांच्या कृपे माझ्या आजी आजोबांना मनुष्यदेह मिळाला, अशा सगळ्या देह सोडलेल्या पितरांच्या कृपा आशीर्वादासाठी आपल्याला श्री गुरुदेव दत्त हा दत्तात्रय देवतेचा जप म्हटला पाहिजे. किमान अर्धा तास तरी रोज म्हटलं पाहिजे. दत्तात्रयाला प्रार्थना काय करायची की माझे जे पितर आहे, जे अतृप्त राहिले, ज्यांना गती नाही मिळाली, तर माझ्या या जपाची ऊर्जा त्यांना दे, त्यांना उत्तम गती दे आणि त्यांचा आशीर्वाद मिळून माझ्या आध्यात्मिक आणि आर्थिक उन्नतीत जे काही अडथळे आहे परिवाराचे ते दूर होऊ दे. तर गुरुजीवनात आले नसेल तर शास्त्राप्रमाणे कुलदेवता आणि दत्तात्रयाचा नामजप करावा. बरेचदा इष्टदेवतेचा पण नामजप करू शकतो आपण. परंतु लक्षात ठेवा, डॉक्टरकडे गेल्यानंतर समजा ॲसिडिटी झाली तर डॉक्टर म्हणतो की बुवा अँटीॲसिड द्यायचं आहे. नाही, मला ना ती पॅरासिटामॉल खूप आवडते आणि ती लाल कॅल्शियमची गोळीच खूप आवडते, मग तीच खाऊ का? बरेचदा हीच चूक गुरूंकडे जाताना होतं. आपल्याला कायदेशीर लढा असेल तर आपण अधिवक्त्याकडे जातो, शिक्षणातला असेल तर मुलाच्या शिक्षकाकडे जातो. आपल्याला येत असलं तरी माहीत असतं की मूल आपलं ऐकणार नाही. कपडे शिवायचे असेल तर शिंप्याकडे जाणार, बाबा हे कसं चांगलं शिवायचं. चप्पल फाटली असेल तर मोचीकडे जातो. अध्यात्मात आलं की मग काय होतं की माझा आवडीचा देव आहे बघा, तुम्ही काही सांगू नका, मला तो आवडतो. ही जी आवड आहे ना हीच आपल्याला फसवते. ठीक आहे, आपल्याला काहीच माहिती नाही तर आवडीच्या देवतेचा जप केला पाहिजे, पण त्याला प्रार्थना केली पाहिजे की माझ्या जीवनात लवकर
गुरु आण आणि माझ्या आध्यात्मिक उन्नतीसाठी जो आवश्यक आहे ती साधना मला कळू दे. कोणी भक्तिमार्गी असेल, कोणी ज्ञानमार्गी आहे, कोणी हठमार्गी आहे, कोणी कुंडलिनी योगानुसार जाईल, कोणी ध्यानातून पुढे जातील. कोणाचा मार्ग काय आहे तो ठरलेला असतो आणि त्याला त्याच मार्गातून पुढे गती मिळते. तर एकूण आपण काय पाहिलं आहे की आपल्याला सनातन धर्माची शिक्षा घेणं अत्यंत आवश्यक आहे. मनुष्य जन्माचं ध्येय काय ते आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. खूप मूलभूत म्हणजे सुख, दुःख आणि आनंद यातला फरक काय आणि आनंद प्राप्ती म्हणजे सच्चित आनंद म्हणजे स्वरूपाच्या अनुभूतीसाठी प्रयत्न कसे करायचे, त्यासाठी बहिर्मुख नव्हे तर अंतर्मुख कसं व्हायचं ते आपण पाहिलं. सर्वसामान्यतः धर्म आचारमूलक आहे, तर आचरणातूनच धर्माचं रक्षण होतं हे आपण पाहिलं. वयाच्या जेवढ्या लहानपणी जसं शक्य आहे तशी साधना आणि उपासनेला प्रारंभ होणं अपेक्षित आहे. आणि हे करत असताना जिथे जिथे अयोग्य अधर्म दिसतं तर आपल्या यथाशक्ती आपल्याला खूप जोरात विरोध करायचा नाही आहे. पण विदुरांनी काय केलं की हे वस्त्रहरण थांबवणं माझ्या क्षमतेत नाही, पण हे चूक चाललं आहे, मी याचा निषेध करतो असं म्हणून बसले ते. त्याचा परिणाम काय झाला की जेव्हा कृष्ण शिष्टाईला आले तो दुर्योधन म्हणाला माझ्याकडे थांब, भीष्म म्हणाले माझ्याकडे थांब, द्रोणाचार्य म्हणाले माझ्याकडे थांब, धृतराष्ट्र म्हणाला माझ्याकडे थांब. तो म्हणाला याच्यात फक्त एक व्यक्ती आहे ज्याच्याकडे मी जाऊन थांबवू शकतो, तो होता विदुर. कारण काय त्यांनी आपल्या यथाशक्ती धर्माचं रक्षण केलं. आताताईपणा त्याच्यातही केला नव्हता. त्याला माहीत होतं तो साधा त्या याच्यातला छोटासा मंत्री आहे, त्याचं कोणी ऐकणार नाही आहे. पण जिथे अयोग्य अधर्म घडतो त्याचंही पाखंडाचं खंडन करणं आपली साधना आहे. गुरुमंत्र असेल तर गुरूंची साधना कशी भावपूर्ण परिपूर्ण करावी, शरीर मनाचा त्याग कसा करावा तो आपण पाहिला. गुरु नसेल तर शास्त्राप्रमाणे साधना कशी करायची तो भाग आपण पाहिला. आणि शास्त्रे माहिती नाही तर इष्टदेवतेच्या नामजपाच्या उपासनेतून उपासना कशी प्रारंभ करायची तेही पाहिली. तर माझे गुरुदेव डॉक्टर सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले, माता शारदा, श्री गणराया, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र, धर्मसंस्थापक भगवान श्रीकृष्ण यांच्या चरणी मी एकच प्रार्थना करतो की आपल्या हिंदू धर्माला जी ग्लानी आली आहे, हिंदू जे साधनेपासून विमुख झाले आहे, धर्मशिक्षेपासून विमुख झाले आहे, त्या सगळ्यांना सद्बुद्धी मिळो, त्यांना धर्मशिक्षा मिळो, साधनेच्या मार्गावर चालो, या भारताचं हिंदू राष्ट्र म्हणून रक्षण हो. धर्म जो आचरण नसल्यामुळे जो मृतवत होत चालला आहे तो परत आचरणातून जागृतून पुनर्स्थापित हो, ही प्रार्थना करून मी माझ्या वाणीला येथेच विराम देतो. आपल्या सर्वांना मी नमस्कार करतो. ह्याच्या पुढे मी काही बोललं ती माझी पात्रता नाही. पुन्हा पुन्हा ऐकायचं वाटतं आणि त्याच्याकरता आम्ही साधन उपलब्ध केलं आहे. रेकॉर्डिंग यूट्यूबवरती उपलब्ध राहील, लिंक सगळ्यांना मिळेल. पुन्हा चिंतन मनन जे आम्हाला मार्ग दाखवला आहे त्याच्यावरती आम्हाला निश्चित केलं पाहिजे. आमचे संस्था अध्यक्षांना मी विनंती करतो की त्यांनी सद्गुरू डॉक्टर चारुदत्तजी पेंगळे यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मान केला.
प्रत्येक वर्षी छोट्या पोरांकरता आम्ही कार्यक्रम करतो, शुभम करोती. आज त्याचा पुरस्कार वितरण सोहळासुद्धा आहे. शुभम करोती प्रथम गटमध्ये तृतीय पुरस्कार आहे श्री भैरवी कलाजंगला. शुभम करोती प्रथम गटमध्ये द्वितीय पुरस्कार आहे भावेल खेडकर. शुभम करोती प्रथम गट प्रथम पुरस्कार हेमान्य राजे करकरे. शुभम करोती द्वितीय गटमध्ये तृतीय पुरस्कार आहे माधव गणपुळे. शुभम करोती द्वितीय गटमध्ये द्वितीय पुरस्कार आहे अजिंक्य खेडकर. शुभम करोती द्वितीय गटमध्ये प्रथम आहे आयुषी शाक्य. शुभम करोती प्रोत्साहन पुरस्कार प्रथम गटमध्ये प्रभव पिंगळे. शुभम करोती द्वितीय गटमध्ये प्रोत्साहन पुरस्कार व्यंकटेश नाशिककर. शुभम करोती द्वितीय गटमध्ये प्रोत्साहन पुरस्कार पूर्वी तांबे. पूर्वी तांबे अनुपस्थित है. ठीक. हे जे झाडं दिले गेले पोरांना
हे ऑक्सिजन प्लांट्स जे म्हणतात, मदर इन लॉज टंग या सेन्सेवेरिया बॉटनिकल नेम आहे त्यांचं, सेन्सेवेरिया प्लांट्स आहे. हे निम्न उजेडामध्ये आणि कमी तापमानामध्ये खोलीमध्ये राहतात तेव्हा थोड्या कमी लाईटमध्ये सुद्धा फोटोसिंथेसिस प्रकाश संश्लेषण करतात आणि ऑक्सिजन सोडतात. फोटोसिंथेसिसमध्ये मुख्यतः CO2 प्लांट ॲब्झॉर्ब करतं आणि ते खाद्य या शरीरामध्ये लावतो आणि ऑक्सिजन उत्सर्जन करतं, जे आम्हाला प्राणवायू आहे. तर जसं हे 24 तास ऑक्सिजन सोडतं, तसंच तुम्ही आपल्या जीवनामध्ये उत्तरोत्तर प्रगती करा आणि धर्माबद्दल धर्म आचरण करा. हेच आमची शुभकामना तुमच्याकरता आणि तुमच्या स्वर्णिम आयुष्याकरता. प्रत्येक कार्यक्रमाची सांगता असते. ह्या माळेची सांगता करायला मी आमंत्रित करतो आमच्या आदरणीय कुंदाताई जोगळेकरांना. नमस्कार. सगळ्यात आधी या लहान लहान ज्यांनी पुरस्कार घेतलेले त्या सगळ्या लहान लहान पोरांना माझं खूप खूप अभिनंदन. असेच प्रत्येक वेळेला कार्यक्रमामध्ये भाग घेत राहा आणि अभिनंदन त्यांच्या आईवडिलांचं ह्या गोष्टी करता की शरद व्याख्यान मला जो उद्देश घेऊन चालली आहे की लहान पोरांनी घरामध्ये मराठी बोलावं आणि त्या मराठीला बाहेर पण बोलू शकतील इतकं छान त्यांची प्रस्तुती आहे ही नेहमी असावी. हा विचार करून शरद व्याख्यानमालेने जो हा कार्यक्रम केला तो नक्कीच प्रत्येक वेळेला हा सफल असतो असं मला वाटतं. कारण लहान लहान पोरं खूप छान उत्साहाने भाग घेतात आणि ते आपले विजयी पण होतात. सगळ्यांचं अभिनंदन. आणखीन आज आदरणीय पिंगळे साहेब जे त्यांनी पूर्ण आपले व्याख्यान दिलं त्याबद्दल काय बोलावं हेच नाही समजणार आणि मला फक्त आभार प्रदर्शन करायचं आहे. पण त्यांनी इतक्या परिभाषा समोर ठेवल्या की त्याच्यामध्ये म्हणजे प्रत्येकामध्ये इतकं हिंदीमध्ये एक कहावत आहे छोटीशी, गागर में सागर. तर त्यांनी ते 1 घंट्याच्या वेळामध्ये त्यांनी भरपूर आपले व्याख्यान आम्हाला छान ऐकवलं. पूर्ण उपदेश त्यांचे आम्हाला घेण्यासारखे होते आणि आम्हाला काय करता येऊ शकतं हाही विचार त्यांनी आम्हाला दिला. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. आपण सगळ्या जणांनी आज इतक्या छान संख्येमध्ये उपस्थिती दिली, आपल्या सगळ्यांचे पण आभार. आत्ता नंतर प्रसाद आहे तो आपण सगळ्यांनी घ्यायचा आहे. आणि एक छोटीशी सूचना की उद्या 1 तारखेला मराठी चैती ह्याचा दिवाळी अंकाचं विमोचन, आणखीन उमाताई कंपोवाले ह्यांच्या कथासंग्रहाचं विमोचन आणि मी कुंदा जोगळेकर माझ्या कथासंग्रहाचं विमोचन असा हा कार्यक्रम राष्ट्रोत्थान न्यासभवनमध्ये ठेवलेला आहे संध्याकाळी 4 वाजता. तेव्हा आपण उपस्थित राहावं. आमच्या कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी वैशाली पंडित यांना आपण काल ऐकलं, त्या उपस्थित आहेत. आणि विशिष्ट अतिथी निर्मोही फडके या पण आमच्याकडे ठाण्याहून आलेल्या आहेत. त्यांचं पण स्वागत करतो आम्ही या कार्यक्रमामध्ये. हा हॉल कवठेकर हॉल त्यांनी आम्हाला दिला या कार्यक्रमाकरता, कोऑपरेटिव्ह सोसायटी, त्यांचा धन्यवाद. इतर ज्यांनी आमची व्यवस्थामध्ये खूप सहयोग केला त्यांचा पण खूप खूप धन्यवाद. ज्यांनी व्यवस्था सांभाळली आणि पूर्णपणाने ज्यांचा आम्हाला सहयोग मिळाला. मेघदूत परचोरेचा सहयोग तो असतो. मेघदूत परचुरे ज्यांनी पूर्ण व्हिडिओ कार्यक्रमाचा बनवला आहे त्यांचा पण खूप धन्यवाद. हा त्यांचा नेहमी काम असतंच त्यांचं. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे मुख्य मीडिया प्रभारी निशिकांत सुरेंगेजी, ज्यांच्या कारणाने सगळ्या समाचारपत्रांमधून बातमीपत्रांपासून रोजच्या कार्यक्रमाची खूप व्यवस्थित बातमी ते आवर्जून लिहितात आणि त्यांना देतात आणि त्या गोष्टीची काळजी घेतात ते की कोणत्या समाचारपत्रामध्ये आहे आणि त्यानंतर ते व्हॉट्सअपवर सगळ्यांना सूचित करतात. याकरता त्यांचा खूप खूप आभार व्यक्त करते मी, कारण त्यांच्याशिवाय या कार्यक्रमाची इतकी ख्याती होणं शक्य नव्हतं. म्हणून त्यांचा पण खूप धन्यवाद. आपण सगळ्यांनी प्रसाद घ्यावा.
याकरता मी आपल्याला सगळ्यांना विनंती करते. सगळ्यांचा धन्यवाद आणि नमस्कार.